नमस्कार. संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीलाच मोठी बातमी. आमदार नितीन देशमुखांना एसीबीनं नोटीस बजावलेली आहे. नितीन देशमुख हे ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. 17 जानेवारीला त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ठाकरेंचा तिसरा आमदार एसीबीच्या रडारवरती या निमित्तानं आल्याचं आपण पाहतोय, कारण नितीन देशमुख हे ठाकरे पक्षाचे आमदार आहेत आणि आमदार नितीन देशमुखांना एसीबीनं नोटीस बजावलेली आहे. त्यामुळे एसीबीनं बजावलेल्या नोटिशीनुसार येत्या 17 जानेवारीला त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. ठाकरे पक्षाचा तिसरा आमदार सुद्धा आता एसीबीच्या रडारवरती असल्याचं पाहायला मिळतंय. यावेळेला नाव समोर येत आहे ते नितीन देशमुख यांचं, कारण आमदार नितीन देशमुखांना एसीबीनं नोटीस बजावलेली आहे. त्यानुसार येत्या 17 जानेवारीला त्यांना हजर राहावं लागणार आहे. तर ठाकरेंचा तिसरा आमदार हा देखील आता एसीबीच्या रडारवरती आलेलं पाहायला मिळत आहे. तर यापूर्वी देखील कोण कोण एसीबीच्या रडारवरती आलेलं आहे त्यावर एक नजर टाकूयात. यामध्ये समावेश आहे कुडाळचे आमदार वैभव नाईक, राजापूरचे आमदार राजन साळवी, त्यानंतर बाळापूरचे आमदार नितीन देशमुख. एसीबीच्या रडारवर असलेले हे आपण नेते मंडळी पाहतोय. ठाकरेंचा तिसरा आमदार आहे जो आता एसीबीच्या रडारवरती आहे. नितीन देशमुख असं त्यांचं नाव आहे. आमदार नितीन देशमुखांना कारण आता एसीबीनं नोटीस बजावलेली आहे. त्यानुसार येत्या 17 जानेवारीला त्यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. एसीबीनं नोटीस बजावल्यानंतर येत्या 17 जानेवारीला त्यांना चौकशीसाठी सामोरं जावं लागणार आहे. यापूर्वी देखील आणखी 2 आमदारांना अशाच प्रकारे एसीबीनं नोटीस बजावलेली होती. आणि त्यानंतर मुरुड या ठिकाणाहून मोठी बातमी येते. मुरुडच्या काशीद बीचवर 5 जण बुडालेले आहेत. मुरुड इथल्या काशीद बीचवरती औरंगाबादवरून आलेले पर्यटक जे आहेत ते गेलेले होते. हे 5 ते 6 जण या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेले होते आणि समुद्रात गेलेले असताना त्यातले 2 जण हे बेपत्ता झाले आणि 3 जणांना वाचवून अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. 2 जणांचा शोध सुरू आहे. मुरुडच्या काशीद बीचवरती घडलेली ही संपूर्ण घटना आहे. मोठी बातमी येते ती म्हणजे मुरुड इथल्या काशीद बीचवरती औरंगाबादवरून आलेल्या पर्यटक जे आहेत ते पोहण्यासाठी गेलेले असताना ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. औरंगाबादच्या कन्नड इथले हे विद्यार्थी असल्याचं कळत आहे. मुरुडच्या काशीद बीचवरती 5 जण बुडालेले आहेत. यापैकी 2 जणांचा शोध सुरू आहे, तर 3 जण जे आहेत त्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. रायगडचे प्रतिनिधी मोहन जाधव या घटनेची अधिक माहिती देत आहेत. मोहन, मुरुडच्या काशीद बीचवर नेमकं काय घडलं आणि आत्ता काय परिस्थिती? सहलीसाठी जे आले होते औरंगाबादमध्ये स्कूलचे मुलं होते, मुलं आणि मुली 70 मुलं होते आणि 5 शिक्षक होते. आणि हे अलिबाग जवळ जे असलेले काशीद बीचवरती पोहण्यासाठी सगळे मुलं उतरले. त्यातले 5 जण त्या समुद्रात गेले आणि 5 जण बुडाले. त्यातले 3 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे, पण 2 जण जे मुलं आहेत ते बेपत्ता आहेत. आणि हे वाचवले जे मुलं आहेत त्यात मुली आहेत ते घाबरलेले आहेत. त्यांना आता अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पण हे लहान लहान मुलं असल्यामुळे ही घटना घडलेली आहे. आणि काशीद जो आहे तो जो किनारा आहे तो धोकादायक आहे. पण खूप दिवसांनी ही घटना घडली. हे जे बाहेरून जे मुलं येतात त्या मुलांवरती हे शिक्षकांनी लक्ष ठेवण्याची गरज होती. पण अद्यापही 2 मुलं अजून सापडले नाहीत. पण तिथले जे बोटिंग जे आहेत ते जे पोलीस आहेत ते आता 2 जणांना वाचवण्या म्हणजे शोधण्यात सुरू आहे. जे मुलं आहेत ते अजून अद्याप गायब आहेत. पण तिथे आता जेटस्की आणि बोटीनी शोधण्याचं काम सुरू आहे. नक्कीच धन्यवाद मोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पाण्याचा अंदाज न आल्यानं ही संपूर्ण घटना घडल्याचं समोर आलेलं आहे.